ओके, दिवस तिसरा. आज सोमवार आहे आणि आम्ही लोक अजून पालघरला आहोत. तर आता आम्ही चाललोय परत सातिवली, जिकडे गरम पाण्याचा कुंड आहे. काल पण गेलो संध्याकाळी. तर आता बाईक वगैरे काढू आम्ही इकडनं आणि त्या साईडला जाऊ. चला मग. तर आता आम्ही आलोय सातिवलीला, जे पालघर जिल्ह्यामध्ये येतो. आणि मेन गोष्ट, आज आहे सोमवार, म्हणून आम्ही आजचा दिवस थांबलो. आजचा दिवस आम्ही परत पालघर आहे, थोडा निसर्गिक कुंडाच्या पाण्याचा आंघोळ करू आणि मग आम्ही घरी जाऊ. तर बघू शकता समोर पूर्ण ठिकाण रस्ता आहे. आणि मेन आहे सोमवार, तर महादेवचे दर्शन तर झालेच पाहिजे. आणि आपण महादेवचे लय मोठे भक्त आहोत, सर्वच जण असतात. देवों का देव महादेव. गरम पाण्याचा जो कुंड आहे ना, त्याचा पाणी इकडनं येतो. हा, इकडनं तो पाणी त्या खड्ड्यातनं तिकडे जातो. तर हा आहे गरम पाण्याचा कुंड. आता इथे आम्ही आंघोळ करणार आहोत. अशा 3 पाण्याचे कुंड आहेत. एक, इकडे 2 आणि तिकडे 3. पण बाबा आवाज झाला डीप काय डीप. तर रिलॅक्स. कसं वाटतंय बॉडी? बरोबर वाटतंय. समोर आहेत आपले ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील जोशी. त्याला वाटलं डीप स्विमिंग पूल आहे. आणि तिकडे गरम पाणी येतो ना त्या कोपऱ्यात ना, म्हणून. तर नक्की तुम्ही पालघर मध्ये असे कुंड आहे जिकडे मस्तपैकी गरम पाणी आहे आणि बॉडी पूर्ण रिलॅक्स होते. जे पण इच्छा आजार पण आहे ते ऑलमोस्ट निघून जातात. तर ही जी आहे ही सातिवली नदी आहे. आणि पूर्ण इकडे कृपया करून ह्या साईडला आंघोळीला येऊ नका, कारण तुम्ही अतिपणा कराल, वाहून जाल. आणि त्या साईडला पण गरम कुंड आहे, पण तिकडे आम्ही जात नाही. उतरायचं सोड. वाफ बघ किती बाहेर येते. कोण उतरेल? बॉईल चिकन होऊन जाईल. म्हणजे मस्तपैकी एकदम जास्तच गरम कुंड आहे. भयानक आहे तो. भरपूर आहे. तर आता जस्ट गरम पाण्याच्या कुंडामध्ये आमची आंघोळ झालेली आहे. आणि आता असं आहे की आम्ही परत ह्या साईडला चाललोय. या साईडला पण गरम पाणीचा कुंड आहे आणि तिकडे आम्ही जरा जाऊन परत आंघोळ घेऊ, म्हणजे अंगावरती पाणी घेऊ तिकडे. एक चांगली आंघोळ घेऊ परत. आणि त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत. रोहितच्या घरी जाऊ, थोडा रेस्ट करू. आणि जसं माझ सोमवार आहे, माझ्या तसं पण सुट्ट्या चालू आहेत, हिमांशूच्या सुट्ट्या चालू आहेत. स्वप्नील आणि निखिलने आमच्यासाठी सुट्ट्या घेऊन टाकल्या. काहीच नाही, मस्तपैकी रिटर्न जाऊ. काल रविवार होता आणि काल खूप गर्दी होती पालघर साईडला राईडला, म्हणून आम्ही बोललो नाही जाऊया, आपल्याला गर्दीमध्ये राईड पण नाही करायची आणि गर्दीमध्ये कुठे जायचं पण नाही. तर आलाय समोर तो कुंड आहे, तिकडे पण तुम्ही येऊन मस्तपैकी आंघोळ करू शकता. तर बघूया. तर जिकडे स्वप्नील पाणी काढतो तिकडे पाणी येतो गरम.
तर आता आम्ही महादेवाचे दर्शन तर घेतले. इथे समोर मंदिर आहे महादेवाचा. आणि मी बघू शकता तिथे जी गरम पाण्याची कुंड आहे. इकडनं हा पाणी जो आहे ना त्या मार्गाच्या थ्रू त्या साईडला जातो. आणि ह्या साईडला नवनाथांचा मंदिर पण आहे. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर या मंदिराची भेट घ्या, दर्शन घ्या महादेवाचे. कुंडामध्ये आपली जे स्नान आहे ते करून घ्या. 3 कुंड आहेत आणि पाठच्या साईडला पण शेतीच्या इथे कुंड आहेत. आणि सुंदर असा परिसर आहे. फक्त एकच गोष्ट, परिसर घाण करू नका. ओके, तर आता आम्ही सेट आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी. हिमांशू काय बनलाय? रोबोट. मी पण रोबोट बनलोय. आणि हा बघा आमचा हत्तीचा पिल्लू रोबोट बनतोय. आणि आकाश आणि रोहितचे आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत. आणि आपल्याकडे अजून एक माणूस येतोय, अजून एक रोबोट. रोबोट. काय सर? ओके, आणि समोर आहे वंद्री लेक. चला मग प्रवास सुरू करूया रिटर्नचा. त्या प्रत्येक राईडचे आणि ट्रॅव्हल अपडेटसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, वंडरलस प्रभात. आणि जर तुम्ही आपल्या या मराठी परिवारात नवीन असाल तर प्रभात डोंगरे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी ट्रॅव्हल परिवारात. पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात. हर हर महादेव.